भाजपचे नेते मोहित कंबोज भारतीय यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याबाबत धक्कादायक दावे केले। मोहित कंबोज यांनी ट्विटरवर रोहित पवार यांच्याबद्दल गंभीर दावे करत मोठा बॉम्ब टाकलाय। विशेष म्हणजे मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये रोहित पवार यांचा उल्लेख गबरू जवान असा केलाय। त्यांनी केलेल्या या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडालेली आहे। मोहित कंबोज यांनी नेमकं काय ट्विट केलंय आपण बघूया। भेटा भारताच्या जेफ बेझोसला, ज्यानं 2006 मध्ये 21 वर्षाच्या या गबरू जवानानं ग्रीन एकर रिसॉर्ट कंपनीच्या माध्यमातून 200 प्रकारचे विविध प्लास्टिक, हिरा, गोल्ड, बिल्डर, एक्सपोर्ट, इम्पोर्ट, दारूपर्यंतचा व्यवसाय करण्याचं स्टार्टअप सुरू केलेलं होतं। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे विनंती आहे की त्यांचंही नाव रेकॉर्ड करावं। मोहित कंबोज यांच्या या ट्विटवर किशोरी पेडणेकर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ते देखील पाहूया। खन्नाड या महाराष्ट्रामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने त्यांचं एक चांगलं राजकारण किंवा एक धुरंधर राजकारणी कसे असावे हे आपण पाहत आलेले आहे। त्यामुळे रोहित पवार असू दे, अजित पवार दादा असू दे, ना तर स्वतः पवार साहेब असू दे, किती घेरण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनाच अशा पद्धतीने प्रत्येकाला टार्गेट करून स्क्रिप्ट प्रमाणे प्रत्येकाला टार्गेट करून वाकवण्याचा प्रयत्न करतायत। तो येता काळ आता ते सगळं दाखवेल। रोहित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आता आक्रमक झालेत। या आरोपांवरनं मिटकरींनी सरनाईक, यशवंत जाधव आणि भावना गवळींवर निशाणा साधलाय। नावाचा एक महामानव आपल्या महाराष्ट्रात आहे। प्रताप सरनाईक त्यांना दिला घालणार म्हटलं। प्रताप सरनाईक गेले शिंदे गटात 6 साल। यशवंत जाधव 2 तोती ती धजाल मातोच खिल्ला दिली हे म्हटलं त्यांनी। यशवंत जाधव भाजपमध्ये गेले, येईल झाले, झोप लागायला। आमची बहीण राखी बांधते तर म्हणते पिळा पिळा टळो बळीचे राज्य येऊ। भावनाताईनं म्हटलं असेल पिळी पिळा टळो, तिथे गेल्या क्लीन। अमोल मिटकरी यांनी ही टीका भाजपच्या नेत्यांवर केलेली आहे। किरीट सोमय्या यांच्यावर त्यांनी ही टीका केलेली आहे आणि या सोबतच त्यांनी भावना गवळी, माफ करा, यशवंत जाधव आणि या सोबतच त्यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर सुद्धा आरोप केलेले आहेत। उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यामध्ये पुन्हा एकदा रस्सीखेच सुरू झालेली आहे। निमित्त आहे ते शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरच्या दसरा मेळाव्याचं। यंदाचा दसरा मेळावा कोण आयोजित करणार यावरनं वादाची नवी ठिणगी पेटली आहे। ज्यांनी हिंदुत्व जपलं तेच दसरा मेळावा घेणार, म्हणजेच शिंदे गटाचाच दसरा मेळावा होणार, अशी महत्त्वाची माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिलेली आहे। तर ठाकरे गट लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी शिंदे गटावर खोटे आरोप करतायत। त्यांना माहिती आहे त्यांच्या मागचा जनप्रवाह नाहीसा झालाय, असा टोला सुद्धा नरेश म्हस्के यांनी लगावलेला आहे। मेळाव्यावरती अधिकार सांगतायत त्यांनी हिंदुत्ववादी विचारसरणीचे विचार सोडलेले आहेत। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे असे बोलायला सुद्धा ही मंडळी घाबरत होते। त्यामुळे आता त्यांना कुठला अधिकार आहे तो मेळावा करण्याचा? हा अधिकार आमचा आहे। त्याच्यामुळे दसरा मेळावा घेण्याचा अधिकार हिंदुत्ववादी विचारसरणीचे आम्ही असल्यामुळे तो आमचा आहे। त्यांच्याकडे डबल हॉर्स पॉवरची ताकद आहे। केंद्रातनं आलेल्या स्क्रिप्ट पूर्णच्या पूर्ण तशा पूर्ण करायचे। आपण गावाखेड्यांमध्ये पण पाहिलं, बैलांवर पण लिहिलेलं होतं 50 खोके आणि एकदम ओके, तसे हे सगळे बोलतायत आता बोके। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या